मुंबई आणि नाशिक शिवसेना आणि मनसेचा कधी काळचा बालेकिल्ला राहिलेला आहे। दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र येणार आहेत। त्यांच्या या एकत्र येण्यासंदर्भामध्ये नाशिककरांना नेमकं काय वाटतं, नाशिककरांच्या नेमक्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊयात। सामान्य नाशिककर आपल्या सोबत आहे। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती। अखेर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, काय वाटतं? ही महाराष्ट्रासाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे की दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला नाही तर जगाला ठाकरे ब्रँड हा पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे। कारण की प्रत्येक तमाम शिवसैनिकांनी बाळासाहेबांना अनुभवलेलं आहे आणि बाळासाहेब हे आपल्या आजूबाजूलाच आहे। बाळासाहेबांचं जे नेतृत्व, जे कार्यशैली आहे किंवा जे राजकारण आहे हे सर्वांनी बघितलं आहे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा बाळासाहेबांचा मूलमंत्र आहे। आज आम्ही रात्री झोपलेला असतो, सकाळी उठल्यावर मुख्यमंत्री बदललेला असतो, कपडे बदलावे तसं राजकारणी आपले पक्ष बदलतात आहे। आणि जे शिवसेनेचं मूलमंत्र आहे गाणं, वाघ एकटा राजा आणि खेळ माकडांचा, तर माकडांप्रमाणे लोक पक्ष बदलतात आहे, सत्ता बदलतात आहे, पैशाचा उन्माद झालेला आहे। तर हे फक्त दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे हे एकदम आशेने सर्व महाराष्ट्र त्यांच्याकडे बघतोय। तर ही तमाम शिवसैनिकांची किंवा मनसैनिकांची त्यांना विनंती आहे आणि मराठी माणसाची पण विनंती आहे। मराठीच्या मुद्द्यावरच खरं तर दोन्ही ठाकरे बंधू तर मराठी मुद्दा हा अतिशय ज्वलंत मुद्दा आहे। आम्हाला मराठी भाषेचा आणि मराठीचा स्वाभिमानच नाही तर माझाच आहे आणि या एकाच मुद्द्यावर दोन्ही बंधू एकत्र येऊ शकतील अशी आमची अपेक्षा आहे। काय वाटतं? कारण गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही बंधू जे आहेत ते स्वतंत्र पक्ष दोघांचेही होते, दोघंही स्वतंत्रपणे मधल्या काळामध्ये दोघांनी एकत्र यावं यावर चर्चा पण झाली, अनेकांची इच्छा होती, तसं काही झालं नाही। यावेळी आता मराठीचा मुद्दा घेऊन दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। मध्यंतरी चर्चा तर झालीच होती, पण काही असे त्यांच्यातलेही काही कार्यकर्ते असे होते की जे एकत्र आणू देत नव्हते। पण यंदा दोघांनी असं ठरवलं की आम्ही दोघंच एकदा विचार करू आणि जसं आपण पवारसाहेबांना होतं तेल लावलेला पैलवान, तसंच बाळासाहेब ठाकरेच्या तालमीतले हे दोन पैलवान आहेत। एक अंगा खांद्यावर खेळलेला आहे आणि एक त्यांचं रक्त आहे। तर यांच्यामध्ये आम्हाला बाळासाहेबांची चुणूक दिसते। महाराष्ट्राला जर वाचवायचं असेल, मराठीला जर वाचवायचं असेल तर ह्या दोघांना एकत्र येणं फार गरजेचं आहे। आणि नाशिक, मी 1995 साली पहिल्यांदा ज्यावेळेस मी इलेक्शनचं मतदान करायला गेलो त्यावेळी एकच गोष्ट लक्षात होती, शिवसेना जी स्थापन झालेली आहे, शिवसेनेने पहिल्यांदा ज्यावेळेस इलेक्शन लढलेलं आहे 95 साली, त्यावेळी पहिलं मतदान आमचं शिवसेनेलाच झालं होतं। आजपर्यंत आम्ही आजही, कालही बाळासाहेबांचे भक्त होतो, आजही बाळासाहेबांचे भक्त, आणि हे दोघंही मुलं त्यांचेच आहेत, पूर्ण महाराष्ट्र ओळखतं। त्याआधी या दोघांनी एकत्र येणं फार फायदा होईल 100%। सर्वप्रथम तर हे जे गलिच्छ राजकारण आहे हे दूर होईल। दुसरं, एकदम प्रामाणिकपणे राजसाहेबांची कळकळ पूर्ण महाराष्ट्राला दिसते, पण काही कारणाने सत्तेत येऊ शकत नाही। आणि उद्धव साहेबांची तर सर्वांनी बघितली, कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी काय परिस्थिती हँडल केली, नाहीतर महाराष्ट्राचं यूपी झालं असतं, यूपी बिहार होऊन गेलं असतं। पण या दोघांनी एकत्र आले तर महाराष्ट्राचं पूर्ण देशात, पूर्ण जगामध्ये महाराष्ट्राचं नाव नंबर 1 येईल। मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, काय वाटतं? मराठी माणसाला आणि मराठी भाषिक त्या माणसासाठी म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी एकत्र येणे खरंच गरजेचं आहे। कारण की आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला काहीच महत्त्व राहिलेलं नाही आहे। त्यांच्या ज्या स्थानिक नोकऱ्या आहेत त्या पण त्यांना भेटत नाहीत आणि स्थानिक लोकांना जी खरी मूलभूत गरज आहे ते त्यांच्यापासून वंचित आहे। सध्या खरी गरज मराठी माणसाला आहे आणि खरंच राजसाहेब आणि उद्धव साहेब त्यांनी एकत्र यावं ही आमची अत्यंत कळकळीची विनंती। दोन्ही बंधू एकत्र झाले तर फायदा होईल महाराष्ट्राला? हो, खूप मोठा आणि 100% 101% फायदा होईल त्यांना। काय फायदा होईल? मराठी माणूस हा पहिल्यासारखा वाघासारखा जगल, सिंह बोलतो ना आपण की जसा तो जगल, नाहीतर मग आहे की उंदरासारखं जगणं त्याचं। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी माणूस वाघासारखा जगेल, अशा प्रतिक्रिया आहेत नाशिककरांच्या। काय वाटतं मित्रा, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर फायदा होईल? नक्कीच होणार सर। जर महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर कोणीतरी मराठी माणूस नक्की हवा। जर महाराष्ट्राला विकसित करायचं आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे, त्यासाठी मराठी माणूस लागणारच। जोपर्यंत मराठी माणूस येणार नाही तोपर्यंत आपला महाराष्ट्र गेली अनेक वर्ष दुराभा होता दोघी बंधूंमध्ये। सर केलं तर काही नाही होत, त्यांची मनं जोडली तर नक्की काहीतरी होणार आणि त्याचा फायदा सगळ्यांना होणार आणि जास्त करून महाराष्ट्राला तर नक्कीच होणार। काय फायदा होईल महाराष्ट्राला? महाराष्ट्राचा जो विकास थांबलेला आहे किंवा जे बाहेरची माणसं आपल्या इथे येत आहेत, अतिक्रमण करतायत, राहतायत, ह्या गोष्टींपासून आपल्याला दुसरं कोणी वाचवू नाही शकत आहे। जी आपली मराठी माणसं आहे ना तीच आपल्याला सपोर्ट करणार या गोष्टीमध्ये सर।
फायदा होईल दोघांच्या एकत्र येण्याचा? 100% सर फायदा होईल. जे आज दिल्लीतून आपलं महाराष्ट्र चाललं जातं आहे, आज आपल्या महाराष्ट्रातील राजकारणी दिल्लीच्या वाऱ्या घालतात आहे, तर ते सर्व कंट्रोल बंद होईल आणि जे बाळासाहेबांची विजन आहे मातोश्रीपासनं, तर ते सर्व चालू होईल. आपल्या मराठी बेरोजगार मुलांना नोकऱ्या मिळतील. शेतकऱ्यांचा उद्धव ठाकरेंचा तो विजन शेतकऱ्यांबाबत कर्जमाफी केलं होतं, एकदम विजनरी मुख्यमंत्री आपल्याला कोरोना काळात लाभला होता, तर त्यांच्यामार्फत आपल्याला चांगले कामे मिळतील. आणि राज ठाकरे पण एकदम विजनरी माणूस आहे, विजनरी नेते आहे, तर त्यांच्या काळात 100% मराठी माणसाचं भलं होईल. आज तुम्ही बघतात मुंबई, पुणे, नाशिक या मोठमोठ्या शहरांमध्ये सोसायट्यांमध्ये सुद्धा मराठी माणसाला एंट्री दिली जात नाही, किंवा मांस मच्छी खाता म्हणून मराठी माणसाला फ्लॅटसुद्धा घेऊ दिला जात नाही, त्यांना भाडेकरूसारखं बाहेर हाकललं जातं. तर हे सगळं बंद होईल आणि मराठी माणसा खरं आपल्या घरात हक्कानी आनंदाने राहू शकतो. पण पाहतोय या सगळ्या नाशिककरांच्या प्रतिक्रिया आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राला, मराठी माणसाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा पद्धतीच्या सगळ्या नाशिककरांच्या या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.